नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर पार्शियल फ्रॅक्शनची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. साइन थिटा डिवायडेड +1 डिवायडेड बाय साइन थिटा +2 इंटू साइन थिटा +3 याचा आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्युशन करणार आहे. तर बघा, आता साइन बघितलं की जरा प्रॉब्लेम अवघड वाटायला सुरुवात झाली असेल, पण प्रॉब्लेम अजिबात अवघड नाही, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. कसा तो आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये पूर्ण बघणार आहे. अशाच टाईपचा टॅन थिटा असलेला प्रॉब्लेम आपण मागच्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला होता. कसा सोडवायचं बघा. साइन थिटा अवघड वाटतंय ना, मग त्याच्या जागेवर सोपं पुट करून टाका. आपल्याला माहित आहे ते एक्स, आपण सगळे प्रॉब्लेम एक्सचे सोडवतो, एक्स पुट करून टाका. मग एक्स +1 होईल डिवायडेड बाय इथं एक्स +2 आणि इथं एक्स +3. एक्स पुट केलं आपण. आता बघा, डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, लिनियर आहे, लिनियर आहे. दोन लिनियर फॅक्टर्स आहेत, दोन्ही वेगवेगळे आहेत. डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स या कॅटेगरीमध्ये हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं याचं सोल्युशन कसं, ए डिवायडेड बाय पहिला फॅक्टर एक्स +2 प्लस बी डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर एक्स +3. याचा LCM फाइंड करा. एक्स +1 डिवायडेड बाय एक्स +2 इंटू एक्स +3 इज इक्वल टू ए इंटू एक्स +3 प्लस बी इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिवायडेड बाय खाली दोन्हीचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटर सेम आहे, दोन्हीकडं कॅन्सल होतील. राहिलं काय, एक्स +1 इज इक्वल टू ए इंटू एक्स +3 प्लस बी इंटू एक्स +2. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी एची पहिल्यांदा फाइंड करायची आहे, मग बी 0 झाला पाहिजे, म्हणजेच एक्स +2 0 पुट करायचं. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येईल, हे +2 इकडे आले की -2. हे दोन्ही पुट करा या इक्वेशनमध्ये. एक्सच्या जागेवर -2 म्हणजे -2 + 1 इज इक्वल टू ए आहे तसंच, एक्सच्या जागेवर -2 +3 आहे तसंच, प्लस आता एक्स +2 0 पुट केले, त्यामुळे हे पूर्ण 0 होईल, त्यामुळे ते काही लिहित नाही. -2 + 1 -1 इज इक्वल टू ए इंटू -2 +3 +1 म्हणजे ए इज इक्वल टू काय येणार, ए इंटू 1 एच येणार, म्हणजे ए इज इक्वल टू आलं हे -1. तसेच आता बीची व्हॅल्यू, बीसाठी काय पुट करायला लागते बघा. बी काढायचं असेल तर हे 0 झालं पाहिजे. हे 0 कधी होईल, एक्स +3 0 पुट केलं तर. सो एक्स +3 इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येईल, हे +3 इकडे आलं -3 म्हणजे एक्सच्या जागेवर -3 पुट करा आणि एक्स +3च्या जागेवर 0 पुट करा. एक्सच्या जागेवर -3 आणि प्लस आहे 1 प्लस हे 1. आता एक्स +3 आहे 0, त्यामुळे ही पूर्ण टर्म 0. मग इथनं पुढचं राहिलं बी आणि एक्सच्या जागेवर आहे -3 आणि प्लस हे 2. -3 + 1 -2 इज इक्वल टू बी इंटू -3 + 2 -1. मायनस मायनस कॅन्सल होईल, बी इंटू 1 बीच राहील, म्हणजे बी इज इक्वल टू येईल 2. दोन्हीकडचं मायनस मायनस कॅन्सल होईल. सो बीची व्हॅल्यू आली 2. ती इथं पुट करा आता, म्हणजेच काय येईल, एक्स +1 डिवायडेड बाय एक्स +2 एक्स +3 इज इक्वल टू ए डिवायडेड बाय एक्स +2. एची व्हॅल्यू आहे -1 डिवायडेड बाय एक्स +2 प्लस बीची व्हॅल्यू आहे 2 डिवायडेड बाय फॅक्टर आहे एक्स +3. बघा, एची आणि बीची व्हॅल्यू फाइंड केलेली मी इथं पुट केली. आता एक्स आपण साइन थिटा पुट केलेलं होतं. सो साइन थिटा एक्सच्या जागेवर प्रत्येक ठिकाणी टाकून द्या. सो साइन थिटा +1 डिवायडेड बाय साइन थिटा +2 इंटू साइन थिटा +3 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय इथं साइन थिटा +2 आणि +2 डिवायडेड बाय इथं साइन थिटा +3. हे झालं आन्सर. थँक्यू.